महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर नाही केला तरी बंदखोरीत का असेना मुख्यमंत्री पदावर चर्चा व्हावी अशी भूमिका घेतली होती। यावरून उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती। त्यानंतर आता ठाकरेंनी त्याला उत्तर दिलं। मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही असं वक्तव्य शिर्डीत पेन्शनधारकांच्या महाधिवेशनात उद्धव ठाकरेंनी केलं। तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मंचावर बसलेत असं खासदार संजय राऊत म्हणाले। वैजापुरातील सभेत राऊतांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून हे विधान केलं। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत। महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात। आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही। जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे। जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। सरकार वेगळं, शिवसेना प्रमुख पुढे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना। ही ताकद आहे, हे माझं सरकार, ही माझी सत्ता आहे। कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही। आम्ही सतत हे लढे जिंकत आलो। म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे। ही एकजूट अशीच ठेवा। आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे। आपल्या पेन्शनचं, जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।